नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिंड येथील विद्यार्थ्यांनी अतिशय छान असे भाषणांचे सादरीकरण केले। तर इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी इने सावित्रीबाईंच्या जीवनावरील ओवीचे सादरीकरण केले। चला तर मग पाहूया। नमस्कार, माझे नाव दर्शनी चेतन कवटे। मी इयत्ता दुसरी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिंड। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। धन्यवाद। शिक्षण करी समाजाचे रक्षण। शिक्षण करी समाजाचे रक्षण। शिक्षणाने मानव संस्कारात आणि सृजन होतो। शिक्षणामुळे विचारांच्या कक्षा रुंदतात आणि विचारशील मानव समाजाला पोषक असतो। त्यांच्या हातून समाजाची प्रगती घडत असते। शिक्षण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचले तर सर्वांचा विकास होईल। पूर्वीच्या काळी शिक्षण काही ठराविक जाती व घटकांपर्यंत मर्यादित होते। अशिक्षित व अडाणी समाज घटक इतरांवर अवलंबून असल्याने त्यांचा विकास अपेक्षेप्रमाणे होऊ शकला नाही। या दुर्लक्षित घटकात स्त्रिया देखील येत होत्या। स्त्रियांना शिक्षणाची दारे बंद होती। चूल आणि मूल हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र ठरलेले होते। पण आज काळ बदलला आहे। आज आपण अनेक ठिकाणी वाचतो, मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली। खरंच आहे ना? एक मुलगी शिकली तर ती 2 घरे शिक्षित करते, एक तिचे माहेर आणि एक सासर। शिकलेली आई घर पुढे नेईल याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आई म्हणजे मुलगी शिकलेली संस्कारित असेल तर ती तिच्या बाळाला अनेक चांगल्या सवयी लावू शकते। लहानपणी केलेले जे संस्कार जन्मभर मुलांवर राहतात। बालपणी चांगली शिस्त वळण लागले तर मूल मोठे झाल्यावर देखील शिक्षितच वागेल। बरोबर ना? आपल्या देशाला शिक्षणाची महान परंपरा लाभली आहे। प्राचीन भारतीय संस्कृतीत गार्गी, मैत्री यासारख्या विद्वान स्त्रिया म्हणजेच विदुषी होऊन गेल्या। मात्र वेदांचा तो काळ सोडला तर नंतरच्या काळात स्त्रियांची परिस्थिती खूप भयानक होती। स्त्रियांना व शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। शिक्षण नसल्याने स्त्रिया अडाणी आणि परावलंबी बनल्या। त्यांना पुरुषांवर अवलंबून राहावे लागले। स्त्रियांना या अज्ञानाच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, मोष्टी कर्वे, राजा राममोहन राय यासारखे समाजसुधारक पुढे आले। त्यांनी बहुजनांसाठी व स्त्रियांसाठी शिक्षणाचे भांडार खुले केले। त्यातूनच पुढे डॉक्टर आनंदीबाई जोशी, पंडित रामाबाई, डॉक्टर रखमाबाई यांनी उच्च शिक्षण घेतले आणि समाजापुढे आदर्श ठेवला। कल्पना चावला, सुनीता विल्यम यासारख्या स्त्रियांनी सिद्ध केले आहे की स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात जबाबदारीने आणि यशस्वी काम करू शकतात। देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी पुरुषांसोबत स्त्रियांनाही शिक्षित करणे महत्त्वाचे आहे। आपला देश एक विकसनशील देश आहे। आज जरी प्रत्येक गावागावात शिक्षक पोहोचले असले तरी काही ठिकाणी असेही आहेत की जेथे स्त्रियांना शिकविणे व्यर्थ मानले जाते। अशा ठिकाणी जाऊन समजविले पाहिजे की अशिक्षित महिलेपेक्षा एक शिक्षित महिला जास्त सक्रियतेने कुटुंबाला सांभाळत असते। ती कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला जबाबदार बनवते। शिकलेली स्त्री प्रत्येक बाबतीत स्वावलंबी बनू शकते। तिच्या विचाराचा बुद्धीचा विकास झाल्याने ती घरातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते। शिक्षणाने वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाल्याने ती अंधश्रद्धांना बळी पडत नाही। ती आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या हिताचा विचार करू शकते। स्त्री शिक्षणाचे महत्त्व ज्योतिबा फुले यांनी 150 वर्षापूर्वीच ओळखले होते। म्हणूनच त्यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा आपल्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई यांच्या साथीने सुरू केली। सर्व समाजाचा विरोध पत्करून स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी या दोघांनी खूप कष्ट हाल सोसले आहे। आज या सावित्रीबाईंच्या लेखी जगभर विविध क्षेत्रात कार्यरत आहे आणि आपला ठसा उमटवत आहे। आज मला माझ्या भाषणातून एवढे सांगायचे की शिकवा हो मुलीला, शिकवा हो लेकीला, जाणेल ती जगाला, जाणेल ती स्वतःला, शान वाढेल देशाची, शान वाढेल घराची। म्हणूनच म्हणते शिकवा हो मुलीला, शिकवा हो लेकीला,
शिकवा हो मुलीला, शिकवा हो लेकीला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शीतल नंदुकोटे. मी आता 4वी शिकते. तुम्ही मला ओळखलेच असेल होय, मी सावित्रीबाई फुले. तुम्ही मला ओळखलेच असेल होय, मी सावित्रीबाई फुले. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, शिक्षणाशिवाय प्रगती नाही. स्त्री शिक्षणाशिवाय समता नाही. स्त्री शिकली तर समाज शिकेल, स्त्री शिकली तर समाज शिकेल. नव्या युगाची पहार उगेल. होय, मला सामाजिक परिस्थितीची जाणीव होते, म्हणूनच मी परिस्थितीची 2 हात करायचे ठरवले आणि समस्त स्त्री वर्गाला शिक्षण देण्याचे स्वप्न उरी बाळगले. मला घडविणारे माझे शिक्षण आणि माझे बालसाथीदार, शिक्षणाचे प्रणेते थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व स्त्री शक्तीला प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक आज आपणासमोर स्त्री शिक्षणाचे महत्त्व याविषयी माझे मत प्रात्यक्षित करणार आहे. पहिली माझी ओवी ग सावित्री ज्योतीला, स्त्री शिक्षणाचा ग पाया तिने घातला. दुसरी माझी ओवी ग तिच्या ग धैर्याला, परंपराला झेलून पुढाकार घेतला. स्त्री शिक्षणाचे महत्त्व ज्योतिराव फुले यांनी 150 वर्षापूर्वीच ओळखले होते. त्यांनी 1848 मध्ये मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या धर्मपत्नींची. सावित्रीबाई फुले यांची ही पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू करण्यात आली. सर्व समाजाचे विरोध पत्करून स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी या दाम्पत्याने अतोनात कष्ट घेतले. आज या सावित्रीच्या लेकी जगभर विविध क्षेत्रात कार्य करताना दिसत आहे आणि आपला ठसा उमटवित आहे. तिसरी माझी ओवी ग तिच्या ग ससाला, दगड गोटे झेलूनी बालिका शिकविल्या. आज मला अभिमानाने गर्वाने सांगावेसे वाटते की माझी आजी, माझी आई, माझी बहीण, माझ्या समस्त भगिनी या सर्वांना शिक्षणाची कवाडे या दाम्पत्याने खुली केली. म्हणूनच आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समस्त स्त्रीवर्ग प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना दिसत आहे. स्त्री शिक्षण म्हणजे समाजाचा विकासाचा पाया. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उधारी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उधारी. अगदी खरे आहे. आपली पहिली गुरु म्हणजे आपली आई. जन्मापासून 5 वर्षापर्यंत मूल आपल्या आईकडून कळत नकळत साऱ्या गोष्टी शिकत असतं. जर आई शिकलेली असेल तर ती बाळाला अनेक चांगल्या सवयी लावू शकते. लहानपणी केलेले संस्कार जन्मभर मुलांवर पुरतात. बालपणी चांगली शिस्त वळण लागले तर मूल मोठे झाल्यावर देखील शिस्तीचंच वागेल. बरोबर ना? आपल्या देशाला शिक्षणाची परंपरा लाभली आहे. हो, आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्री शिकली म्हणजे समाज शिकला असे म्हटले जाते. कारण शिक्षित स्त्री आपल्या उन्नतीसाठीच नाही तर कुटुंब, समाज, राष्ट्राच्या प्रगतीसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान, स्वावलंबन निर्माण होतो. शिक्षित स्त्री आपल्या मुलाच्या शिक्षण आणि आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देते. ती कुटुंबासाठी चांगल्या सोयी, मूल्य आणि शिस्त यांची पराभरणी करते. शिक्षणामुळे रोजगाराची संधी मिळते आणि आर्थिकदृष्ट्या ती सबल होते. शिक्षित स्त्रिया केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित राहत नाही तर त्या विविध क्षेत्रात आपली चमक दाखवून देशाच्या प्रगतीला गती देतात. भारतीय संस्कृत गार्गी, मैत्री, जिजाबाई, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांसारख्या महान स्त्रिया होऊन गेल्या. त्याही काळात व त्यानंतरच्याही काळात स्त्रियांची परिस्थिती खूप भयानक होती. स्त्रियांना व शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. शिक्षण नसल्याने स्त्री अडाणी आणि परावलंबी बनल्या होत्या. त्यांना अन्यायाच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, राजा राममोहन यासारखे समाज सुधारक पुढे आले. त्यांनी बहुजनांना व स्त्रियांना शिक्षणाचे भांडार खुले केले. त्यातूनच पुढे पंडिता रमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी उच्च शिक्षण घेतले. समाजापुढे आदर्श ठेवला. कल्पना चावला, सुनीता विल्यम यांनी जगाला दाखवून दिले की स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने देखील सर्व क्षेत्रात जबाबदारीने व यशस्वी काम करू शकतात. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव मानसी विष्णू. मी आता 4वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा बोरखिंड. शिक्षणाच्या स्वर्गाची जिनीव मिळेलदार, शिक्षणाच्या स्वर्गाची जिनीव वडीलदार. तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. अध्यक्ष माशे, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझे प्रिय मित्र, सर्वांना माझा नमस्कार.
आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या निमित्त मी आपणास त्यांची यशोगाथा सांगण्यास उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्या एक थोर समाजसेविका होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोंडोजी नरसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा व सावित्रीबाई त्यांचा सन 1948 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली. ही स्त्री शिक्षणाची खरी मोहरपेठ ठरली. शाळेची पहिली महिला शिक्षका बनण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोहिणी शिवाजी वागळे. मी इयत्ता 4थीत शिकते. तुम्ही मला ओळखलंच असेल, होय मी सावित्रीबाई फुले. तुम्ही मला ओळखलंच असेल, होय मी सावित्रीबाई फुले. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, शिक्षणाशिवाय प्रगती नाही. स्त्री शिक्षणाशिवाय समता नाही. स्त्री शिकेल तर समाज शिकेल, न्यायाची बाट उघडेल. होय मला सामाजिक परिस्थितीची जाणीव होती, म्हणूनच मी या परिस्थितीचे 2 हात करायचे ठरवले आणि समस्त स्त्री वर्णाला शिक्षण देण्याचे स्वप्न उरी बाळगले. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, मला घडविणारे माझे शिक्षक आणि माझे बालसाथीदार, शिक्षणाचे प्रणेते, समाजसुधारक, क्रांतीसूर्य व स्त्री शक्तीला प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक आज आपणासमोर स्त्री शिक्षणाचे महत्त्व याविषयी माझे मत प्रदर्शित करीत आहे. पहिली माझी ओवी ग सावित्री, ज्योतीला स्त्री शिक्षणाचा ग पाया तिनं घातला. दुसरी माझी ओवी ग तिच्या ग धैर्याला, परंपरेला छेडूनी पुढेकार घेतला. स्त्री शिक्षणाचे महत्त्व ज्योतिबा फुले यांनी 150 वर्षापूर्वीच ओळखले होते. त्यांनी 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. जय हिंद, जय भारत. नमस्ते. माझे नाव सई किरण कर्मे. मी इयत्ता 4थी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिंड. मी सावित्रीबाईंची ओवी सादर करत आहे. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणासाठी पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकवली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या ग त्रासाला. धीराने तोंड दिले सगळ्या ग त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला. फसलेल्या विधवेंचा सांभाळ तू केला. फसलेल्या विधवेंचा सांभाळ तू केला. अबलानी अनाथांचे माय बाप होऊनी, यशवंत बाळाला दत्तक घेतला. यशवंत बाळाला दत्तक घेतला. धन्यवाद.